नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 चा जो काही पीक विमा आहे तर तो पीक विमा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर देखील करण्यात आला होता. परंतु आता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे असे राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे. तर मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 34 जिल्ह्याचा अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत. या अगोदर सुद्धा आपण काही जिल्ह्याचे अपडेट घेतलेले आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा जे काही उर्वरित जिल्हे आहेत याच्यामध्ये आता कोणकोणते जिल्हे असणार आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणते तालुके असणार आहेत आणि कोणकोणते महसूल मंडळ असणार आहेत की ज्या महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे वाटप होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. ही संपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. याच्यासाठी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या सुद्धा जिल्ह्याची, तुमच्या सुद्धा तालुक्याची आणि तुमच्या सुद्धा महसूल मंडळाची संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. तर मित्रांनो, आज आपण बुलढाणा जिल्ह्यामधील जे काय तालुके आहेत आणि त्याच्यामधील कोणकोणते महसूल आहेत, महसूल मंडळ आहेत की त्यांना हे खरीपचं पीक विम्याचं जे काही अनुदान आहे तर ते खात्यामध्ये कधी जमा होणार आहे आणि कोणकोणते नाव आहेत ही संपूर्ण यादी जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आता बुलढाणा जिल्ह्यामधील एकूण कोणकोणते तालुके पात्र आहेत की त्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत हे आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये बुलढाणा तालुका, तसेच चिखली तालुका, देऊळगाव राजा तालुका, जळगाव तालुका, खामगाव तालुका, त्याच्यानंतर लोणार तालुका, तसेच मलकापूर तालुका, मेहकर तालुका, मोटाळा तालुका, नंदुरा तालुका, तसेच संग्रामपूर तालुका, त्याच्यानंतर शेगाव तालुका आणि तसेच सिंदखेड राजा तालुका, हे सर्व तालुके आहेत. आता या तालुक्यामधील नेमके कोणकोणते महसूल मंडळ आहेत ही माहिती आपण बघणार आहोत. मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यामधील पहिला तालुका म्हणजे सिंदखेड राजा. आता सिंदखेड राज्यामधील कोणकोणते महसूल मंडळ आहेत की त्यांच्या खात्यामध्ये ह्या पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे. याच्यामध्ये आता दुर्साबीड महसूल मंडळ, तसेच किंगाव राजा महसूल मंडळ, मलकापूर पांगरा महसूल मंडळ, तसेच साखर खेवडा महसूल मंडळ, त्यानंतर सेंदुरजान महसूल मंडळ, तसेच सिंदखेड राजा महसूल मंडळ आणि सानोशी महसूल मंडळ ही आहेत सिंदखेड राज्यामधील महसूल मंडळ. या सर्व महसूल मंडळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. आता त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे शेगाव तालुका. शेगाव तालुक्यामधील महसूल मंडळ त्याच्यामध्ये जालम महसूल मंडळ, तसेच जवळा बुद्रुक महसूल मंडळ, माणसंगाव महसूल मंडळ, माटेगाव महसूल मंडळ आणि सेगाव महसूल मंडळ, ह्या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा खरीपचा पीक विमा जमा होणार आहे. त्याच्यानंतर संग्रामपूर तालुका. आता या तालुक्यामधील बावनबीर महसूल मंडळ, उठूळ महसूल मंडळ, तसेच पातुर्डा महसूल मंडळ, संग्रामपूर महसूल मंडळ आणि सोनाळा महसूल मंडळ, या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपचा पीक विमा वाटप होणार आहे. त्याच्यानंतर नांदुरा तालुका. या तालुक्यामधील चांदूर बिसवा महसूल मंडळ, तसेच महाळुंगी महसूल मंडळ, नंदुरा बुद्रुक महसूल मंडळ, निमगाव महसूल मंडळ, सेंबा बुद्रुक महसूल मंडळ आणि वाडनेर महसूल मंडळ, या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा 2025 जमा होणार आहे. त्याच्यानंतर मोटाळा तालुका. आता या तालुक्यामधील बोरेखेडी महसूल मंडळ, तसेच धामणगाव बंडे महसूल मंडळ, मोटाळा महसूल मंडळ, पिंपळगाव देवी महसूल मंडळ, पिंपरी गवाळी महसूल मंडळ, रोहिणखेड महसूल मंडळ आणि सेलापूर बुद्रुक महसूल मंडळ, ह्या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या पीक विम्याचं वितरण चालू होणार आहे. त्याच्यानंतर आता मेहकर तालुका. मेहकर तालुक्यामधील अंजनी बुद्रुक महसूल मंडळ, देऊळगाव माळी महसूल मंडळ, तसेच डोंगगाव महसूल मंडळ, शिवरा आश्रम महसूल मंडळ, जानेफळ महसूल मंडळ, कल्याण महसूल मंडळ, लोणी गवाली महसूल मंडळ, त्यानंतर मेहकर महसूल मंडळ, नायगाव दत्तापूर महसूल मंडळ, शेगाव देशमुख महसूल मंडळ आणि वरवंद महसूल मंडळ, ह्या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे. त्याच्यानंतर आता मलकापूर तालुका. मलकापूर तालुक्यामधील दत्ताळा महसूल मंडळ, तसेच धारणगाव महसूल मंडळ, जांबुलढाबा महसूल मंडळ, मलकापूर महसूल मंडळ आणि नारवेल महसूल मंडळ, ह्या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा खरीपचा पीक विमा जमा होणार आहे. त्याच्यानंतर आता लोणार तालुका. लोणार तालुक्यामधील अंजनी खुर्द महसूल मंडळ, बीबी महसूल मंडळ, हिरडव महसूल मंडळ, लोणार महसूल मंडळ, सुलतानपूर महसूल मंडळ आणि टिटवी महसूल मंडळ,
ह्या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे। त्याच्यानंतर खामगाव तालुक्यामधील आडगाव महसूल मंडळ, आताळी महसूल मंडळ, अव्वर महसूल मंडळ, त्याच्यानंतर हिवरखेड महसूल मंडळ, जुनुना महसूल मंडळ, काळेगाव महसूल मंडळ, खामगाव महसूल मंडळ, त्याच्यानंतर लखनवाडा बुद्रुक महसूल मंडळ, पल्लासी बुद्रुक महसूल मंडळ, पारखेड महसूल मंडळ, पिंपळगाव राजा महसूल मंडळ आणि वझर महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पीक विम्याचं वाटप होणार आहे। त्याच्यानंतर जळगाव तालुक्यामध्ये आसलगाव महसूल मंडळ, तसेच जळगाव खुर्द महसूल मंडळ, जामोड महसूल मंडळ, पिंपळगाव काळे महसूल मंडळ आणि वाडसिंगी महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे। त्याच्यानंतर आता देऊळगाव राजा महसूल तालुका येथील आता आधेरा महसूल मंडळ, देऊळगाव माही महसूल मंडळ, त्याच्यानंतर मेहुणा राजा महसूल मंडळ, तुळजापूर महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे। त्याच्यानंतर चिखली तालुक्यामधील आदमापूर महसूल मंडळ, सदाई महसूल मंडळ, चिखली महसूल मंडळ, धोडप महसूल मंडळ, इकराळा महसूल मंडळ, हातानी महसूल मंडळ, कोलारा महसूल मंडळ, मेरा खुर्द महसूल मंडळ, पेठ महसूल मंडळ, सेगाव वाटोल महसूल मंडळ आणि उंदरी महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या खरीप पीक विम्याचं वाटप होणार आहे। त्याच्यानंतर बुलढाणा तालुक्यामधील बुलढाणा महसूल मंडळ, देऊळघाट महसूल मंडळ, मासाळा बुद्रुक महसूल मंडळ, पडाली महसूल मंडळ, रायपूर महसूल मंडळ आणि साखळी बुद्रुक महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पीक विम्याचं वाटप होणार आहे। तर मित्रांनो, ही होती एकंदरच बुलढाणा जिल्ह्याची संपूर्ण माहिती, संपूर्ण कोणकोणते तालुके पात्र आहेत, कोणकोणते महसूल मंडळ पात्र आहेत की या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। आता याच्यानंतर हा जो काही खरीपचा पीक विमा आहे हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 31 डिसेंबर पर्यंत खात्यामध्ये जमा होणार आहे, अशा प्रकारची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, ज्यावेळेस हे पैसे पडण्यास सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून अपडेट दिलं जाईल। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह।